हॅलो नमस्कार, मी श्रीकांत कोंडोलीकर. आपल्या इथे आज एक सद्ग्रस्त आले आहे. आता वाजले संध्याकाळचे पावणे किती वाजले? पावणे सहा. आपल्या घरी एक सद्ग्रस्त आले. इतके सुंदर भजन म्हणतात ते की माझं खूप दिवसापासून इच्छा होती त्यांचा एक व्हिडिओ बनवायची आणि यूट्यूबला टाकायची. आणि ते बहुतेक बाहेरगावचे आहेत. मी तुम्हाला त्यांचा परिचय करून देतो आणि ते कुठं राहतात काय राहतात हे सांगतोच. त्याच्यानंतर आपण त्यांचं भजन ऐकू. बोला काकाजी. नमस्कार. नमस्कार. आपण पूर्ण नाव आपलं? पूर्ण नाव पांडुरंग काळू शिंदे. पांडुरंग काळू शिंदे. राहणार उंबरठा वसाहत. राहणार उंबरठा वसाहत. कुठं कोण्या गावाजवळ आहे? तालुका जिल्हा यवतमाळ. तालुका जिल्हा यवतमाळ. तर आणि राहणं कुठं आता इथे यवतमाळला? आता सध्या इथं महादेवाच्या मंदिरावर. महादेवाच्या मंदिरावर. अच्छा, म्हणजे असं मंदिरावरच राहता? म्हणजे भिक्षुक मागाचं हा आणि आपलं उदरपोषण करायचं याच्यावरच, ह्या खंजरीवर. अरे वा वा वा, छान छान. आणि आपलं कसं आहे, जे दिलं ते घ्यायचं नाही म्हणलं चाललं जायचं, कोणाला मागायचं नाही, कोणाला मागायचं नाही. अरे वा वा. देसो दाता ना देसो दाता, ह्याच्यावर आपलं उदरपोषण आहे. आणि दरवर्षी वारी पण करतात म्हणजे तुम्ही? दरवर्षी वारी मी पंढरपूरची करत असतो आषाढीला. आषाढीला किती वर्ष झाले? मला झाली 23 वर्ष झाली. 23 वर्षापासून वारी करता का? 23 वर्ष. अरे वा वा, छान छान छान. वा वा. काकू आहे? सारेच आहे. आई आहे, बाबा आहे, फॅमिली आहे. अरे वा. 2 मुलं आहे. मग याच्यावर पैसे गोळा करून तुम्ही त्यांना पाठवता? त्यांना पाठवतो. अरे बाप. मुलं किती आहे? मुलं 2 आहे. मुलं 2 आहे. एक मुलगी आहे. हा. मुलीचं कार्य झालं, मुलाचं कार्य झालं. आता एका मुलाचं राहिलं. याच्याच भरोशावर पहा मित्रांनो, कला कसं असते. यांची परिस्थिती या खंडेरीच्या भरोशावर आणि गळ्याच्या भरोशावर. यांनी पहिलेपासून उदरनिर्वाहाचं साधन हेच आहे. आणि यांनी 2 लग्न केले, घर बांधलं आणि इथं पैसा जमा करतात याच्या भरोशावर आणि हे गावाला पाठवतात. त्याच्या भरोशावर त्यांचं कुटुंब उदरनिर्वाह करते. पहा परिस्थिती कशी राहते मित्रांनो. यांच्याकडे पाहिल्यावर यांना म्हणून मी थांबून घेतलं आणि आज एक व्लॉग त्यांच्या नावाचा मी काढून राहिलो आहे. बघा, महादेव मंदिरामध्ये आज उघड्यावर झोपतात, सकाळी हापशीवर नळावर आंघोळ करतात थंड्या पाण्याने, एवढ्या थंडीमध्ये, आणि मग आपल्या उदरनिर्वाहाला सुरुवात करतात. बघा म्हणजे कशी परिस्थिती राहते. बाहेरगावी आज 50-100 किलोमीटर दूर राहतात घराच्या आणि 1-2 महिन्यातून एकदा कधीतरी घरी जातात. म्हणजे बघा कोणावर परिस्थिती कशी राहते, कोणावर कशी राहते. हां, तर भजन कोणचं म्हणता तुम्ही? भजन आपलं वारकरी म्हणता? वारकरी म्हणतो, राष्ट्रसंत तुकडोजी बाबाचं म्हणतो. अच्छा अच्छा. मला माझ्या आवडीचं भजन म्हणा, नामकीर्तनाचे. हरी झाला दंग आहे ना? हा हा, छान छान म्हणा. नाम भजनात हरी झाले दंग, हो नाम भजनात हरी झाले दंग, नाम भजनात हरी झाले दंग, भेटया झाली सख्या साधनाची, भेटया झाली सख्या साधनाची, हे पंढरीच्या मने विठ्ठलाची, दरबार पाहुनी मने झाले दंग, हो दरबार पाहुनी मन झाले दंग, नाम भजनात हरी झाले दंग. भेटया झाली सख्या साधनाची, हा
मुर्दुंगी उनी मनी झाली दंग नाम भजनात हरी झाली दंग पंढरपुरा मंदिर नांदे गोविंदा पंढरपुरा मंदिर नांदे गोविंदा त्याच्या सुरपात सारा आनंद तुकारामाने गाईल अभंग नाम भजनात हरी झाले रंग नाम भजनात हरी झाले रंग छान छान छान. हे किती वर्षापासून करून राहिले तुम्ही? म्हणजे मी 10 वर्षाचा होतो तेपासून. अरे बाप, म्हणजे तुम्ही 10 वर्षाचे असताना. 10 वर्षाचा. म्हणजे आता किती वर्षाचे आहे तुम्ही? आता माझी वय आहे समजा 45 तिथल्या. 45 वर्षाची. बापरे. पहा मित्रांनो, आज हे 45 वर्षाचे आहे आणि वयाच्या 10व्या वर्षापासून घराच्या बाहेर पडले या संगीताच्याच भरोश्यावर. म्हणजे भजन गायचं, खंजिरी वाजवायची, त्यांना हार्मोनियम पण वाजवता येते, हार्मोनियम पण. आणि कोणाला जर यांना मदत करायची असेल तर महादेव मंदिराला, लोहाऱ्याच्या, यवतमाळ येथील लोहाऱ्याच्या महादेव मंदिरावर यांचा मुक्काम असतो. तर कोणी पण मदत करू शकते, त्याच्याच भरोशावर आहे यांचं. तर माझा प्रयत्न हाच होता की एका कलाकाराची कला जगासमोर आणायची. हेच हे होतं की यांना रोडवरच्या कलाकारांना कोण दाखवणार मला सांगायला. म्हणून माझी इच्छा हेच होती की खूप दिवसापासून यांचं कसं हे काही सापडत नाही, एका जागेवर राहत नाही. हे त्याच्यामुळे मी यांची वाट खूप पाहून राहिलो होतो, पण आज आणायचे आले. आणि विशेष म्हणजे आज यांना उपवास आहे. आज कशाचा उपवास आहे तुम्हाला? देवीचा. आज देवी, मंगळवार आहे, शुक्रवार. आजचा शुक्रवार आहे आणि आज बघा देवीचा उपवास आहे आज. सांगा, म्हणजे या परिस्थितीत आता यांनी असं पाहिजे की यांना ज्या दिवशी नाही मिळेल त्या दिवशी उपवास. पण तसं न करता बघा, त्याच्यातही इच्छा आहे त्यांची का देवीचा उपवास आहे आज त्यांना शुक्रवारचा. आज माझ्या इथं फक्त चहा घेऊन राहिले ते. मी त्यांना नाश्ता देऊन राहिलो होतो, नाही म्हणे उपवास आहे म्हणे. आता संध्याकाळी काहीतरी खाऊन ते उपवास सोडेल. सांगा परिस्थिती कशी राहते मित्रांनो. जर खरंच यांना मदत करायची असेल तुम्हाला, आणि अशाच व्यक्तीला एका डोळ्याने मला वाटते अपंग आहे, एका डोळ्याने अपंग आहे, अशा अपंग व्यक्तीलाच मदत करायची. तुम्हाला मदत करायची असेल तर यांना तुम्ही संध्याकाळी यवतमाळ येथील लोहारा महादेव मंदिरामध्ये तुम्ही यांना भेटू शकता. तुम्ही किती वाजता येत असता तिथे? 7 वाजता. 7 वाजता. म्हणजे तुम्हाला 8 वाजता भेटू शकते. संध्याकाळी 8 वाजता हे तुम्हाला भेटू शकतात लोहाराच्या महादेव मंदिरामध्ये. मित्रांनो, यांचा आवाज खूप सुंदर आहे, मला खूप आवडते यांचं हे भजन. मी यांना नेहमी इथे आलं म्हणजे हेच भजन मनाला लावत असतो. आलं का लक्षात? माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. जय बाळूमामा. जय बाळू.